चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिरपूर आणि कांद्री या दोन ठिकाणी आरटीओ कडून अनधिकृत टोल नाके तयार करून अधिकृत नाही अनधिकृत टोल नाके तयार करून वसुली करणारे दलाल तयार करून यातून दररोज लाखो रुपये वसूल केल्याचे निदर्शनास आले आहे। मुख्यमंत्री महोदयांनी 15/3/2024 रोजी बघा 15/3 म्हणजे 2 वर्षापूर्वी असे कुठलेही टोल नाके अवैधरित्या महाराष्ट्रात असलेले बंद करू असे आदेश दिले होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठलेही टोल नाके असे सुरू असणार नाही असंही सांगितलं। परंतु महाराष्ट्रभर अधिकृत टोल नाक्या व्यतिरिक्त अनधिकृत टोल नाके आरटीओ तेथील या विभागाचे सर्व अधिकारी प्रचंड पैसा गोळा करत आहेत। यामध्ये दुर्दैवानं वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे भंडारा गोंदियाचे खासदार हे स्वतः देवरीच्या टोल नाक्यावर गेले असतात त्यांना धक्काबुक्की आणि मारण्याचा प्रयत्न झाला। हे पोचलेल्या दलालाकडून काही महिला पोचले गेले आहेत आणि असे कुठेतरी लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक संघटना पुढे सरसावल्या की त्याला मारण्याचं काम, धमकावण्याचं काम, धक्काबुक्की करण्याचं काम राजरोसपणे सुरू आहे। हा प्रश्न विधिमंडळात आम्ही घेणारच आहोत। परंतु ही टोल वसुली आणि प्रचंड पैसा लाखो करोडो रुपये वसूल केले जात आहेत। यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। आम्ही परिवहन मंत्र्यांना ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे आणि या अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई केली पाहिजे। हे अवैध वसुली करण्यासाठी अवैध टोल नाके कसे काय उभारू शकतात त्यांच्यावर त्वरित कारवाई करून निलंबन केलं पाहिजे, एफआयआर दाखल केला पाहिजे। अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही केलेली आहे। नाही, आता तेच आहे की जर पोलीस मंत्र्यांना धक्काबुक्की करून मंत्र्यांच्या हातातून सदस्य पळवून नेत असतील तर सामान्य माणूस कुठे आहे? जिथे मंत्र्याच्या हाताला जखम होते, धक्काबुक्कीमध्ये त्यांना मार खावा लागतो आणि 100 साध्या वेशातील पोलीस येऊन 2 मंत्र्यांना पकडून ठेवतात, ढकलत नेतात, त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला ढकलत नेतात। याचाच अर्थ असा आहे की या सरकारचे इंजिन आता वेगवेगळ्या दिशेनं जाण्याला सुरुवात केलेली आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण हे मला वाटतं की त्याची पातळीच घसरली आहे। पोलिसच जर गुंडगिरी करायला लागले ते कुणाच्या इशाऱ्यावर? त्या जिल्ह्यातील पालकमंत्री जर सुरक्षित नसेल त्यामध्ये निवडणुका आता कशा होतील पुढच्या? या निवडणुका फेअर होतील का, स्वच्छ होतील का, की असाच दादागिरी करून गुंडगिरी करून भारतीय जनता पक्ष निवडणूक लढणार आहे, जिंकणार आहे? आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनी सत्तेमध्ये राहावं की नाही एवढा अवमान सहन करून, मार खाऊन, हा त्यांचा आता प्रश्न आहे। जर त्यांना सत्ताच आवश्यक असेल, स्वाभिमान नसेल, तो विकला गेला असेल, तो गहाण ठेवला गेला असेल तर त्यांनी खुशाल राहावं, मार खात जावं आणि सत्तेची फळं चाखत जावी।
नाही, हे आता धक्काबुक्की आली, हात ला जखम होण्यापर्यंत आली. ही हाताची जखम उद्या डोक्यावर जाईल, मग हे सगळे डोक्यावर पडतील. त्याची सुरुवात झाली आहे आणि डोक्यातून रक्त निघाल्याशिवाय शांत बसणार नाही. कारण सत्ता पिपासू हे रक्त पिपासू होत आहेत, हे आतून दिसतंय. हे सत्ता पिपासू बरोबर रक्त पिपासू सुद्धा नवीन जात संक्रमण आता होते आहे. हे याचं चित्र आहे. म्हणजे त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्याच्या गाडीमध्ये असलेली मेंबर ओढून नेऊन त्यांना धक्काबुक्की करून त्यांना गराडा घालून बहुमत असताना त्या बहुमताला फाटा देऊन ही निवडणूक त्यांनी जिंकली. हे भारतीय जनता पक्षाने मला वाटतं नवीन धंदा निवडणूक जिंकायचा. कोणीही असू देत, कितीही मोठा असू देत, पण आम्हाला निवडणूक जिंकायचीच. आम्हाला त्या पदावर आपला माणूस बसवायचाच. कोणाचा जीव गेला तरी चालेल, मंत्री मार खाला तरी चालेल, अशी तिकडे व्यवस्था आता ही नवीन या राज्यामध्ये सुरू झाली आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे आता गुंडगिरी, दादागिरी, सत्तेची मस्ती याकडे आता वळलेला आहे. महाराष्ट्र सुरक्षित नाही, महाराष्ट्रातील जनता सुरक्षित नाही, हे आता या ठिकाणी लपून राहिलेलं नाही. खरं तर घोटाळ्यावर घोटाळे करूनही यांचं पोट भरत नाहीये आणि प्रश्नाला उत्तर समाधानकारक देत नाहीत, त्याचं उत्तर देत नाहीत. आम्ही लक्षवेधी घालतो, लक्षवेधी म्हटल्यानंतर खाली मोठ्या प्रमाणामध्ये तोडपाणी पण सुरू आहे. म्हणजे मला समजत नाही की महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवत आहे. महसूल विभागाचे जे काही आता जमीन घोटाळे आहेत, या बोरीवलीच्या TLR यांनी तिकडे आम्ही प्रश्न उपस्थित केला की हा सामायिक क्षेत्र जो होता, सार्वजनिक क्षेत्र होता, त्याचं संपूर्ण एकाच्या नावे, एका बिल्डरच्या नावे करून नेलाय. ती सोसायटी अडचणीत आली, बिल्डर तिकडे मजा मारतोय या TLR मुळे. ही चूक लक्षात आली आहे. किमान 100 कोटी रुपयाचा घोटाळा या TLR आणि त्यांच्या त्या बिल्डरनी मिळून सोसायटीची ती सामूहिक क्षेत्र असलेली जागा घशात घालून त्याच्यावर बिल्डिंग उभे करून घोटाळा केला. काहीच कारवाई होत नाही. अशा अनेक प्रकरण आहेत, ते काढू आम्ही आता अंतिम आठवड्यामध्ये. पण प्रश्न असा आहे की हे सरकार करते का? एवढाले प्रश्न उपस्थित केल्यावर थातूर मातूर उत्तर देते. चौकशी केली जात नाही, आरोपाची दखल घेत नाही. एवढं बेशरमपणा आणि बेशरमपणाची संपूर्ण हद्द यांनी पार केलेली आहे. अशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे. आज आम्ही स्थगन दिलेलं आहे. स्थगनवर चर्चा झाल्यानंतर मी प्रेस पुढे येईल. आता ते सगळं आपण सभागृहात मांडणार आहोत. झालं ना, मी बोललो ना. हे ज्या वेळेस या रांगा दिसतात, तुटवडा दिसतो, लोकांचा टाऊ आहे, ब्लॅकमेल मध्ये केले जातात. काल कोणीतरी एक बातमी चालवली हिंदी चॅनलवर, चंद्रपूरच्या काँग्रेसच्या अध्यक्षाकडे 800 सिलेंडर भेटले म्हणून. जरा कलेक्टरला विचारा, तिथल्या SP ना विचारा. म्हणजे स्वतःचे पाप ढाकण्यासाठी, लपवण्यासाठी काँग्रेसवर आरोप करायचा. एक सुद्धा सिलेंडर त्या ठिकाणी त्या आमच्या अध्यक्षाकडून काँग्रेसच्या मिळालेला नाही, एक सुद्धा नाही. पण फेक बातमी, फेक नरेटिव्ह. आणि आज ज्या गॅसचा तुटवडा झालाय याला जबाबदार एकीकडे तुटवडा नाही आहे, अजिबात नाही आहे. फक्त मंत्र्यांसाठी नाही आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसाठी तुटवडा नाही आहे, अधिकाऱ्यांसाठी तुटवडा नाही आहे, सामान्य माणसाला आहे. त्यामुळे यांना दिसत नाही, यांचे डोळे गेले आहेत, यांच्या डोळ्यावर सत्तेचा चष्मा आहे. त्यामुळे गरिबांचे हाल, हा गॅसचा तुटवडा, लोकांचे होत असलेले ससेहोलपट हे यांना दिसत नाही. कारण हे आंधळ सरकार आहे. हे डोळे यांचे डोळे फुटल्यासारखी परिस्थिती या सरकारची झालेली आहे. आणि म्हणून हे सर्व तुटवड्यामध्ये जनतेला जे हाल होत आहेत त्यासाठी यांना काही देणं घेणं नाही, अशी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे. त्यामुळं मला वाटतं की येणाऱ्या काळात या उद्रेकाला सरकारला तोंड द्यावं लागेल. जनता रस्त्यावर उतरून यांना फिरू देणार नाही. हे यांचं पाप आहे, हे इथं आता लपून राहिलेलं नाही.
मराठीत कसा आपला प्रश्न लगेच एकदम शून्य मिनिटात आपण 17 वाला एकच विषय देखिए, सातारा में जो हुआ जिला परिषद के चुनाव में, ये तो मैं बोलता हूं कि सत्ता के लिए किस हद तक गिरना, ये भारतीय जनता पक्ष ने सारी सीमाएं पार कर चुके। वहां के गार्जियन मिनिस्टर को मार खाना पड़ता है, वहां पे उनके साथ में बदसलूकी होती है। वहां गार्डियन होने के मिनिस्टर होने के बाद में भी पुलिस उनको पकड़ के रखती है, उनके हाथ को जख्म होती है। तो इससे यही पता चलता है कि महाराष्ट्र में भारतीय जनता पक्ष को चाहे कोई भी हो, कितना भी बड़ा हो, उससे वो सत्ता के लिए उसको भी वो बख्शेंगे नहीं। अब एक मिनिस्टर के साथ, दो मिनिस्टर के साथ सत्ता में रहने वाले बहुमत होने के बाद में, मेजोरिटी होने के बाद में भी इस तरह का धंधा करके, व्यवहार करके अगर भारतीय जनता पार्टी काम करती है, इसका मतलब यही है कि ये सत्ता पिपासु लोग सत्ता के लिए किस हद तक गिर सकते हैं, ये उन्होंने दिखा दिया है। अब यहां पे सवाल ये आता है कि अगर सत्ता में रहने वाले मिनिस्टर के यह हाल है, तो आम आदमी के क्या हाल होंगे? आम आदमी को या बाकी पार्टी को, विरोधियों को किस तरह का सामना करना पड़ता होगा? महाराष्ट्र में डेमोक्रेसी है क्या नहीं, संविधान है क्या नहीं, कानून है क्या नहीं, इस तरह की व्यवस्था यहाँ पे खड़ी हो चुकी है। और इसके लिए भारतीय जनता पक्ष और पुलिस डिपार्टमेंट, गृह खाता जिम्मेदार है। अगर थोड़ी भी इनको अभिमान स्वाभिमान की बात हो तो सत्ता से चिपके रहने से, ये दोनों पार्टियों ने सत्ता से बाहर होना चाहिए। अब मार खा के भी अगर वहां पे रहना चाहेंगे तो उनकी सत्ता की भूख है, बाकी स्वाभिमान का कोई गवा चुके हैं। यही उनका मैसेज महाराष्ट्र में जाएगा।